हॅलो, नमस्कार. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. MPSC डेली PYQ डोस या नावानं आपण लेक्चर सिरीज बघत आहोत आणि या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून एकंदरीतच आयोगाने आतापर्यंत झालेल्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये जे काही GS संदर्भाने जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न आपण या ठिकाणी रोज 10 PYQ या ठिकाणी डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो आहोत. एकंदरीतच टू द पॉइंट आणि इन डिटेल हे जे काही प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी सविस्तर डिस्कस करतो आहोत. ओके, सो आतापर्यंत साधारणतः 83 दिवस या इनिशिएटिव्हला झालेला आहे. ओके, सो 80 पेक्षा जास्त दिवस हे जे काही इनिशिएटिव्ह आहे ते आपण सुरू केलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी एकंदरीतच इतिहास या विषयाअंतर्गत प्रश्नांची किंवा PYQ ची 15वी सिरीज या ठिकाणी बघणार आहोत. या लेक्चर नंतर साधारणतः 150 जे काही प्रश्न आहेत ते इतिहास या विषयाअंतर्गत आपण सविस्तर डिस्कस केलेला आहे असा त्याचा अर्थ असणार आहे. ओके, सो सुरू करूयात. आता पहिला जो प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तो एकंदरीतच लोकशाही स्वराज्य पक्षाच्या स्थापनेबद्दल या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, जे लोकमान्य टिळकांनी 1920 मध्ये जे काही जे लोकशाही स्वराज्य पक्ष स्थापन केलेला होता, तर त्या लोकशाही स्वराज्य पक्षामध्ये कोणत्या व्यक्तींचा समावेश होता किंवा सहभाग होता अशा पद्धतीने PSI मुख्य परीक्षा 2016 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. लोकशाही स्वराज्य पक्षाच्या स्थापनेत यांचा सहभाग होता जमनादास मेहता, रामराव देशमुख, रामभाऊ मांडलिक. सो कोणत्या व्यक्तींचा सहभाग या लोकशाही स्वराज्य पक्षाच्या स्थापनेमध्ये होता. आता जर या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिल्याप्रमाणे पहिला जो लोकशाही स्वराज्य पक्ष आहे तो एकंदरीतच 1920 मध्ये बाळ गंगाधर टिळक ओके लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेला आहे. ओके, सो त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे जे काही समर्थक होते त्यांनी हे जे काही लोकशाही स्वराज्य पक्ष आहे त्याला पुढे चालवलेला आहे. ओके, सो यामध्ये NC केळकर, MR जयकर, रामराव देशमुख, भास्कर बळवंत भोपटकर, जमनादास मेहता, त्यानंतर आहे रामभाऊ मांडलिक आणि करंदीकर या समर्थकांनी लोकमान्य टिळकांच्या समर्थकांनी हे जे काही लोकशाही स्वराज्य पक्षाच्या स्थापनेमध्ये आणि एकंदरीत त्या पक्षाला वाढवण्याच्या अनुषंगाने त्यांनी जे काही इनिशिएटिव्ह घेतलेले त्याच्यामध्ये त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, सविनय कायदेभंगाच्या वेळेस या जे काही लोकमान्य टिळकांचे जे समर्थक होते आणि काँग्रेसमधील जे काही सदस्य होते त्यांच्यामध्ये सविनय कायदेभंगाच्या चळवळीत जे विविध विविध गोष्टींवर किंवा विविध घटकांवर एकंदरीतच बहिष्कार घातल्यामुळे काही जे जुने टिळक मंडळी होते ते असमाधानी होते आणि त्यांना वाटायचं की निवडणूक लढवून परिषदांमध्ये प्रवेश करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला होता आणि त्यासाठी म्हणून जे काही लोकशाही स्वराज्य पक्ष 1920 मध्ये स्थापन केलेलं होतं त्याचं पुनरुज्जीवन 29 ऑक्टोबर 1933 रोजी ज्यामध्ये केळकर असतील, BS मुंजे, माधव श्रीहरी अने आणि जमनादास मेहता यांनी हे जे काही लोकशाही स्वराज्य पक्षाचे पुनरुज्जीवन केलेलं आहे. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा 29 ऑक्टोबर 1933 रोजी. पण सर्वात आधी 1920 ला जेव्हा स्वराज्य पक्ष लोकशाही स्वराज्य पक्ष स्थापन केले कोणी तर बाळ गंगाधर टिळकांनी, तर त्यांच्या सोबत कोणी त्या लोकशाही स्वराज्य पक्षाच्या स्थापनेमध्ये सहभाग होता ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ओके, सो NC केळकर, MR जयकर, त्यानंतर रामराव देशमुख, भास्कर बळवंत भोपटकर, त्यानंतर जमनादास मेहता, रामभाऊ मांडलिक आणि करंदीकर. ओके, आता प्रश्नात आपल्याला दिलेला आहे जमनादास मेहता, रामराव देशमुख आणि रामभाऊ मांडलिक. ओके, सो या ठिकाणी रामराव देशमुख, त्यानंतर आहे जमनादास मेहता आणि रामभाऊ मांडलिक. सो या तिघांचा या लोकशाही स्वराज्य पक्षाच्या स्थापनेमध्ये सहभाग होता असा या ठिकाणी या प्रश्नावरून किंवा एकंदरीत या माहितीवरून आपल्याला दिसून येतो. सो पर्याय क्रमांक जर आपण बघितलं तर ब आणि क असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सार्वजनिक सभेच्या बाबतीत किंवा सार्वजनिक सभेबद्दल या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. वनसेवा मुख्य परीक्षा 2015 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. पुण्याच्या सार्वजनिक सभेने मांडलेल्या स्वागत समारंभाचा प्रस्ताव स्वीकारण्यास यांनी नकार दिला होता अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, सो कोणत्या व्यक्तीने पुण्याच्या सार्वजनिक सभेने जे काही त्यांच्या स्वागत समारंभाला उपस्थित व्हावा अशा पद्धतीचे जे काही निवेदन पत्र किंवा आमंत्रण पत्र जे ब्रिटिश अधिकाऱ्याने दिलेलं होतं, सो कुठल्या ब्रिटिश अधिकाऱ्याने ते जे काही आमंत्रण पत्र आहे ते धुडकावून लावलेलं आहे किंवा नकार दिलेला आहे. लॉर्ड रिपन, सर जेम्स फर्ग्युसन, लॉर्ड मॅकॅले की सर लॉर्ड रिचर्ड टेम्पल.
आता सर्वात आधी आपल्याला सार्वजनिक सभा आणि त्या सार्वजनिक सभा कशी अस्तित्वात आली त्या संदर्भात जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे परीक्षेच्या दृष्टीने ते बघूया. सो 1867 मध्ये पुणे या ठिकाणी सार्वजनिक काका अर्थात वासू काका जोशी, ओके, सो वासुदेव गणेश जोशी यांनी पुणा असोसिएशन नावाची पहिली संस्था सुरू केली आणि पुढे चालून याच पुणा असोसिएशनचे 2 एप्रिल 1870 रोजी सार्वजनिक सभेमध्ये अर्थात पुणा सार्वजनिक सभेमध्ये त्याचे रूपांतर झाले किंवा त्यांचे नामांतर करण्यात आले. ओके, आता पुण्यातील सार्वजनिक सभेने मांडलेल्या स्वागत समारंभाचा जो काही प्रस्ताव आहे त्या प्रस्तावावर सर जेम्स फर्ग्युसनने धुडकावून लावलेला होता. ओके, सो स्वागत समारंभाला उपस्थित राहण्याचा जो प्रस्ताव किंवा जो काही आमंत्रण आहे तर सर जेम्स फर्ग्युसनला दिलेला होता, मात्र त्यांनी त्या ठिकाणी सार्वजनिक सभेला उपस्थित राहण्यास नकार दिलेला होता. सो तेच या ठिकाणी प्रश्नात विचारले गेलेले आहे की पुण्याच्या सार्वजनिक सभेमध्ये मांडलेल्या स्वागत समारंभाच्या प्रस्ताव स्वीकारण्यास कोणी नकार दिला. सो पर्याय क्रमांक 2 सर जेम्स फर्ग्युसन या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, आता परीक्षाभिमुख माहिती सार्वजनिक सभेबद्दल आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. सो गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांनी आणि सोबतच जे काही महादेव गोविंद रानडे आहेत या दोघांनी मिळून जी काही सार्वजनिक सभा आहे ती स्थापन केलेली आहे. ओके, 2 एप्रिल 1870 ला. सो हे तारीख लक्षात ठेवा, 2 एप्रिल 1870. पुण्यातील 95 प्रतिष्ठित नागरिक या सभेचे सभासद झालेले होते. ओके, आणि प्रत्येक सभासद हा 50 लोकांचा प्रतिनिधी होता. ओके, म्हणजे 50 लोकांमधून एक प्रतिनिधी अशा पद्धतीने 95 प्रतिष्ठित नागरिक या सभेचे सभासद झालेले होते. अध्यक्ष कोण होते तर सुरुवातीचे जे काही पहिले अध्यक्ष होते तर त्या पहिल्या आहेत त्यावर आयोग साधारणतः प्रश्न विचारतो, त्यामुळे ते त्यांच्याविषयी माहिती असणे गरजेचे आहे. सो पहिले अध्यक्ष या सार्वजनिक सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते तर श्रीमंत श्रीनिवास पंत प्रतिनिधी हे या सार्वजनिक सभेचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांना स्थान मिळालेले होते. ओके, सो थोडक्यात पहिले अध्यक्ष कोणी होते अशा पद्धतीने जर प्रश्न आला तर लक्षात ठेवा श्रीमंत श्रीनिवास पंत प्रतिनिधी. ओके, त्यानंतर उपाध्यक्ष कोण होते तर पहिले उपाध्यक्ष श्रीमंत चिमणाजी रघुनाथ पंत सचिव हे भोर संस्थांचे जे काही संस्थानिक होते. सो यांना उपाध्यक्ष जे काही पद आहे तर त्यांनी भूषवलेलं होतं. ओके, सो अध्यक्ष आणि उपाध्यक्ष लक्षात ठेवा. आणि फार महत्वाचं ज्यावर कदाचित आयोग येणाऱ्या काळामध्ये 100% प्रश्न विचारला अशा पद्धतीची या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. तर सभेच्या इतिहासात अर्थात सार्वजनिक सभेच्या इतिहासात प्रथमच मीरा पावगी ह्या पहिली महिला अध्यक्ष ठरलेल्या होत्या. ओके, सो मीरा पावगी हे या सभेचे पहिले किंवा पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा. भारतीय अर्थव्यवहाराविषयी नेमलेल्या समितीसमोर आणखी एक महत्वाची जी काही तरतूद आहे सार्वजनिक सभेच्या बाबतीत तर भारतीय अर्थविषयी जी काही नेमलेली समिती होती तर त्या समिती समोर साक्ष देण्याच्या उद्दिष्टाने या सभेने अर्थात सार्वजनिक सभेने बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनच्या सहकार्याने फर्दुनजी नौरोजी यांना लंडनला पाठविलेले होते. ओके, थोडक्यात काय तर जे काही भारतीय संदर्भात लंडनमध्ये जी काही व्यवहारासंदर्भात जी काही समिती नेमलेली होती आणि एकंदरीत जमा खर्चाचा विचार करण्यासाठी भारतामध्ये कशा पद्धतीने ब्रिटिश गव्हर्नमेंट खर्च करतो आहे एकंदरीत इकॉनॉमिक पॉलिसी संदर्भाने तर त्यावर साक्ष देण्यासाठी पुणे सार्वजनिक सभा आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन यांच्या सहकार्याने फर्दुनजी नौरोजी यांना त्या ठिकाणी पाठवलेले होते. ओके, सो अशा पद्धतीने हे जी काही इन्फॉर्मेशन आहे ते लक्षात ठेवू शकता. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे अखिल भारतीय महिला परिषदेच्या पहिल्या सभेच्या अध्यक्षा ह्या होत्या अशा पद्धतीने या ठिकाणी STI पूर्व परीक्षा 2015 मध्ये विचारला गेलेला प्रश्न विजयालक्ष्मी पंडित, सांगलीच्या राणीसाहेब, त्यानंतर आहे महाराणी चिमाबाई किंवा चिमणाबाई साहेब गायकवाड आणि चौथा पर्याय आहे विजयाराजे शिंदे. सो कुठला पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे. सो अखिल भारतीय महिला परिषद ज्याला ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्स म्हणून संबोधले जातो. ओके, सो ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्सची जी काही स्थापना आहे 1927 मध्ये झालेली होती. स्थापन कोणी केलेलं होतं तर मार्गारेट कझिन. ओके, सो लक्षात ठेवा मार्गारेट कझिन्स यांनी 1927 ला ऑल इंडिया वुमेन कॉन्फरन्स ही जी काही महिला संदर्भात जी काही संघटना आहे किंवा संस्था आहे ती स्थापन केलेलं होतं. ओके, एकंदरीतच महिला व बालकांचे शिक्षण व समाज कल्याणासाठी म्हणून ही जी काही संस्था आहे ती पुण्यात 1927 मध्ये स्थापन करण्यात आलेली होती. आणि या
अखिल भारतीय महिला परिषदेच्या पहिल्या अध्यक्षा म्हणून महाराणी चिमणाबाई गायकवाड ह्या होत्या. ओके, ज्यांना महाराणी चिमणाबाई द्वितीय देखील म्हटलं गेलेलं आहे. सो महाराणी चिमणाबाई गायकवाड ह्या पहिली महिला किंवा पहिल्या अध्यक्ष होत्या. ओके, सो पहिल्या अध्यक्ष म्हणून 1927 मध्ये ऑल इंडिया वुमेन कॉन्फरन्सच्या पहिल्या अध्यक्ष महाराणी चिमणाबाई गायकवाड होत्या. या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3 महाराणी चिमणाबाई किंवा चिमाबाई साहेब गायकवाड. आता त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, सो बुक देखील लक्षात ठेवू शकता. द पोझिशन ऑफ वुमन इन इंडियन लाईफ नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे, महत्वाचं आहे. एकंदरीतच राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या दृष्टीने जे काही पुस्तक आहे ते महत्वाचं आहे. ओके, सो याला स्टार करून ठेवतो, तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकता. ओके, सो द पोझिशन ऑफ वुमन इन इंडियन लाईफ अशा पद्धतीने. आणि या अखिल भारतीय महिला परिषदच्या पहिल्या सचिव कोण होता असा जर प्रश्न आला तर ते असणार आहे कमलादेवी चट्टोपाध्याय. ओके, सो कमलादेवी चट्टोपाध्याय पहिली सचिव किंवा पहिली या AIWCच्या अर्थात अखिल भारतीय किंवा ऑल इंडिया वुमेन कॉन्फरन्सच्या पहिल्या सचिव ठरलेल्या होत्या. ओके, कमलादेवी चट्टोपाध्याय. आणि अमृत कौर. ओके, सो अमृत कौर हे देखील या अनेक जे काही संस्थापक आहेत त्या संस्थापकांपैकी मार्गारेट कझिन सोबत या संस्थेच्या स्थापनेमध्ये त्यांचा देखील मोलाचा वाटा आपल्याला दिसून येतो आहे. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 1927 मध्ये डॉक्टर BR आंबेडकर यांनी सुरू केलेले बहिष्कृत भारत हे काय होते अशा पद्धतीने प्रश्न PSI पूर्व परीक्षा 2013 मध्ये विचारण्यात आलेला आहे. मासिक, दैनिक, साप्ताहिक की पाक्षिक. सो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत जे काही वृत्तपत्र 1927 मध्ये सुरू केलेलं आहे, सो ते कुठल्या स्वरूपाचे होते, मासिक होते, दैनिक होते, साप्ताहिक होते की पाक्षिक होते. ओके, सो जे काही बहिष्कृत भारत आहे त्या बहिष्कृत भारताची सुरुवात किंवा बहिष्कृत भारत या वृत्तपत्राची सुरुवात 3 एप्रिल 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं होतं. आणि हे एक पाक्षिक होते. ओके, सो पाक्षिक म्हणजे काय तर दर 15 दिवसांनी प्रसिद्ध होणारे नियतकालिक, त्याला पाक्षिक म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी पाक्षिक जे काही बहिष्कृत भारत हे जे काही नियतकालिक आहे ते एकंदरीतच पाक्षिक स्वरूपाचे होते, अर्थात 15 दिवसाने प्रसिद्ध होणारे नियतकालिक किंवा वृत्तपत्र म्हणून आपण म्हणू शकतो. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. आता या बहिष्कृत भारतच्या अंकामध्ये ओके दुसऱ्या अंकापासून साधारणतः ज्ञानेश्वरांच्या ओव्या उद्धृत केलेल्या होत्या. ओके, थोडक्यात काय तर ज्ञानेश्वरांच्या ओव्या या दुसऱ्या अंकापासून या बहिष्कृत भारत या वृत्तपत्रावर किंवा नियतकालिकावर छापल्या जायच्या. ओके, 15 नोव्हेंबर 1929 ला हे अंक किंवा या बहिष्कृत भारतचे जे अंक आहे ते बंद पडलेले होते. ओके, सो जवळपास 34 अंक या बहिष्कृत भारताचे निघालेले होते. ओके, सो अशा पद्धतीने 27 ते 29 असा एकंदरीतच साधारणतः 34 अंक या बहिष्कृत भारताचा छापला गेलेला होता. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे हिंदू महासभेवर विचारण्यात आलेला प्रश्न आणि अलीकडे यसो मुख्य परीक्षा 2022 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. सो इसवी सन 1910 मध्ये अलाहाबाद येथे हिंदू महासभेची स्थापना झाली, त्याचे मुख्यालय कुठे आहे अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला. ओके, सो काही ठिकाणी 1910 दिलेलं आहे, काही ठिकाणी 1915 दिलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे की हिंदू महासभेची स्थापना झालेली होती तर त्या महासभेचे मुख्यालय कुठे होते. ओके, सो यसो मुख्य परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न अयोध्या, त्यानंतर आहे हरिद्वार, त्यानंतर आहे दिल्ली की रामेश्वर. ओके, सो आता हे जे काही या ठिकाणी स्निपेट किंवा जे काही स्क्रीनशॉट आहे ते एका ऑथेंटिक जे काही अखिल भारतीय हिंदू महासभा आहे या हिंदू महासभेच्या वेबसाईटवरून किंवा त्यांनी जो काही PDF अपलोड केलेला होता त्यावरून हे घेण्यात आलेलं आहे. सो काही ठिकाणी या हिंदू महासभा कधी स्थापन झाली, त्याचे पहिले अध्यक्ष कोण होते अशा पद्धतीने कन्फ्युजन खूप झालेलं आहे. ओके, सो त्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे जी काही इन्फॉर्मेशन आहे ते आपण ऑथेंटिक दृष्ट्या लक्षात ठेवलेलं कधी सर्वोत्तम पर्याय आपल्याजवळ उपलब्ध आहे म्हणून आपण ते ग्राह्य धरू शकतो. ओके, सो जे काही हिंदू महासभा आहे ते हिंदू महासभाची जी काही स्थापना आहे ती सर्वात आधी 1915 मध्ये हरिद्वार ओके बिहार मधील जी काही हरिद्वार आहे ओके वैशाली या ठिकाणी. सो 1915 मध्ये ही
वैशालीमध्ये नाही तर वैशाख ते ओके. सो हरिद्वार हे कुठं आहे तर बिहारमध्ये नसून ते उत्तराखंडमध्ये आहे. ओके. सो सॉरी, हरिद्वार. ओके. सो हरिद्वार या ठिकाणी 1915 मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी या हिंदू महासभेच्या संस्थेला स्थापनेचा जो काही एकंदरीतच फाउंडेशन आहे ते फाउंडेशन स्टोन त्यांनी मांडलेला आहे. ओके. सो या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिल्याप्रमाणे हिंदू महासभा जिसमें महाराजा मनीचंद्र प्रथम राष्ट्रीय अध्यक्ष बनाया गया था, अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. सो पहिले हिंदू महासभेचे पहिले अध्यक्ष जर प्रश्न आला तर लक्षात ठेवा मनीचंद्र नंदी. ओके. सो मनीचंद्र नंदी हे या हिंदू महासभाचे पहिले अध्यक्ष होते. तर दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होते तर दुसऱ्या अधिवेशनामध्ये पंडित मदन मोहन मालवीय हे या हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून कार्य केलेले होते. ओके. सो ते लक्षात ठेवा. सो या ठिकाणी मदन मोहन मालवीय यांनी 1915 मध्ये जी काही हिंदू महासभा आहे ती स्थापन केलेली आहे. ओके. सो याचे जे काही मुख्यालय आहे ते हरिद्वार या ठिकाणी. ओके. सो हरिद्वार कुठे आहे तर उत्तराखंडमध्ये. उत्तराखंड या ठिकाणी हरिद्वार जे काही ठिकाण आहे त्या ठिकाणी हिंदू महासभेची स्थापना करण्यात आलेली आहे. सुरुवातीला जेव्हा 1915 मध्ये या हिंदू महासभेची जी काही स्थापना आहे ती स्थापन करण्यासंदर्भात जी संस्था किंवा ऑर्गनायझेशन निर्माण करण्यात आलेली होती तर त्याला सर्वदेशक हिंदू सभा अशा पद्धतीने नाव देण्यात आलेलं होतं. मात्र त्याचे नाव 1921 मध्ये एप्रिल 1921 मध्ये त्याचे नामांतरण करण्यात आले आणि त्याला अखिल भारतीय हिंदू महासभा अशा पद्धतीने त्याचे नामांतरण करण्यात आलेले होते. ओके. सो मनीषचंद्र नंदी यांच्या अध्यक्षतेखाली पहिली जी काही हिंदू महासभा आहे ती गठीत करण्यात आलेली होती. ओके. सो या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की 1910 मध्ये अलाहाबाद येथे हिंदू महासभेची जी काही स्थापना झालेली होती. आता या ठिकाणी अलाहाबाद. ओके. सध्या जर आपण विचार केला तर अलाहाबाद किंवा प्रयागराज उत्तर प्रदेशमध्ये आहे. ओके. मात्र 1910 किंवा 1900 त्या काळी उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश एकच होते. ओके. सो त्यामुळे ते कन्फ्युजन करायचं नाही. सो अलाहाबाद या ठिकाणी किंवा हरिद्वार जे आता उत्तराखंडमध्ये आहे तर त्या ठिकाणी हिंदू महासभा स्थापन झालेली होती. तर त्याचे मुख्यालय कुठे होते तर हरिद्वार. ओके. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न जो विचारण्यात आलेला आहे तो एकंदरीतच STI पूर्व परीक्षा 2015 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. श्रीपाद अमृत डांगे, शौकत उस्मानी, मुझफ्फर अहमद व नलिनी गुप्ता यांना ज्या खटल्यात 4 वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली तो खटला काय म्हणून ओळखला जातो, अशा पद्धतीने STI पूर्व परीक्षा 2015 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. कानपूर कट, मिरज कट, काकोरी कट की वरीलपैकी नाही. ओके. आता सॉरी, आता या ठिकाणी जे दिलेलं आहे कानपूर बोल्शेविक कट. आता कानपूर बोल्शेविक कट काय आहे तर ब्रिटिश भारतात 1924 मध्ये एक वादग्रस्त न्यायालयीन खटला चालवण्यात आलेला होता. आता वादग्रस्त काय होता तर जे काही ब्रिटनमध्ये जी काही ब्रिटिश क्राऊन आहे किंवा एकंदरीतच ब्रिटिश राजा आहेत त्यांच्या बदनामी करण्याचा जो काही त्यांना बदनाम करून त्यांच्या बदनामीच्या दृष्टिकोनातून देशामध्ये किंवा भारतामध्ये हिंसक मार्गाने एकंदरीतच ब्रिटिशांविषयी जो काही क्रांती आहे ती घडवून आणण्याचा प्रयत्न हे जे काही लेफ्टिस्ट आहेत किंवा त्याला आपण कम्युनिस्ट विचारसरणीचे जे मंडळी आहेत ते करत आहेत अशा पद्धतीच्या किंवा अशा पद्धतीने आरोप ठेवून ब्रिटिशांनी चालवलेला खटला एकंदरीत आपण याला कानपूर बोल्शेविक कट खटला म्हणून ओळखतो आहोत. ओके. थोडक्यात काय तर जे काही हिंसक क्रांतीद्वारे भारताला ब्रिटनपासून वेगळे करण्याच्या संदर्भात आणि ब्रिटिश भारताच्या सार्वभौमत्वापासून राजा सम्राटला वंचित ठेवण्याचे प्रयत्न करणारे कम्युनिस्ट म्हणून या कम्युनिस्ट पक्ष जे काही स्थापन करण्यात आलेलं होतं. ओके. सो कम्युनिस्ट पक्षाच्या अंतर्गत भारतीय जे काही नेते होते तर त्यांना या अशा पद्धतीने त्यांच्यावर ठपका ठेवत कानपूर बोल्शेविक खटला त्यांच्यावर चालवण्यात आलेला होता. ओके. सो या खटल्यामध्ये S.A. डांगे आणि एकंदरीतच 17 मार्च 1924 ला जे काही खटला आहे तो त्यांच्यावर भरण्यात आलेला होता. ओके. सो या ठिकाणी S.A. डांगे, त्यानंतर आहे M.N. रॉय, मुझफ्फर अहमद, त्यानंतर नलिनी गुप्ता, त्यानंतर शौकत उस्मानी, श्रीरंग वेलू चेट्टियार, त्यानंतर गुलाम हुसेन आणि जे काही इतर जे कम्युनिस्ट मंडळी होती त्यांच्यावर आरोप ठेवून त्यांना शिक्षा देखील झालेली होती. ओके. सो M.N. रॉय ज्यावेळेस हा खटला भरण्यात आलेला होता किंवा हा खटला न्यायालयात चालवला जात होता तर त्यावेळेस ते गैरहजर होते. ओके. आणि गैरहजर होते
आणि म्हणून त्यांना अटक करण्यात आलेली नव्हती. ओके, सो जे काही एम एन रॉय होते ते खटला चालवता वेळेस गैरहजर होते आणि त्यासाठी त्यांना अटक करण्यात आलेली नव्हती. तर गुलाम हुसेन यांनी ब्रिटिशांचे गुप्तचर बनलेले होते आणि म्हणून त्यांना माफ करण्यात आलेले होते. ओके, सो आणि बाकी जे काही मंडळी होती तर त्यांना 4 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागलेली होती. ओके, सो कानपूर कन्स्पायरेसी केस प्रिझनर्स अशा पद्धतीने म्हटलं गेलेलं आहे कानपूर बोल्शेविक कट खटला. ओके, कधी झालेला आहे तर 1924 मध्ये. ओके, सो लक्षात ठेवा 1924 मध्ये झालेला खटला. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे कानपूर कट खटला. त्यानंतरचा प्रश्न बघूयात. आता पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किंवा त्यांच्या संदर्भात जे काही त्यांनी चालवलेल्या वेगवेगळ्या चळवळी असतील किंवा त्यांच्या एकंदरीत समाज सुधारणेच्या दृष्टिकोनातून त्यांनी जे काही वेगवेगळे त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेले इव्हेंट असतील त्या संदर्भाने आपल्याला काळानुक्रमानुसार अरेंज करा अशा पद्धतीने प्रश्न ESO मुख्य परीक्षा 2022 मध्ये विचारला गेलेला आहे, ते बघूयात. सो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेतृत्व केलेल्या खालील चळवळीचे कालानुक्रमानुसार आयोजन करा अर्थात अरेंज करा. ओके, सो अविधान दिलेलं आहे. महाड येथे 14 तळे सत्याग्रह कधी झालेला आहे, त्यानंतर मनुस्मृतीचे दहन, त्यानंतर पर्वती मंदिर सत्याग्रह अर्थात पर्वती मंदिर प्रवेश सत्याग्रह आणि दिलेला आहे काळाराम मंदिर सत्याग्रह. ओके, सो ह्या जे काही चळवळी आहेत तर त्या संदर्भाने आपल्याला योग्य पद्धतीने अरेंज करायचं आहे. आता या ठिकाणी जे इन्फॉर्मेशन दिलेले आहे त्यावरून आपल्याला काय दिसून येतं तर 20 मार्च 1927 ला महाड 14 तळा सत्याग्रहाला सुरुवात करण्यात आलेली होती. सो 1927 20 मार्च 1927. त्यानंतर आहे 25 डिसेंबर 1927 ला मनुस्मृतीचे दहन करण्यात आलेले होते. 16 ऑक्टोबर 1929 ला पुणे येथील पर्वती मंदिर प्रवेश सत्याग्रहचा जो काही चळवळ आहे ते सुरू करण्यात आलेलं होतं आणि मार्च 1930 मध्ये काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह. ओके, सो 2 मार्च 1930 ला काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह चळवळ जी काही चळवळ आहे मंदिर प्रवेश सत्याग्रह ती सुरू करण्यात आलेलं होतं. ओके, सो सर्वात आधी महाड 14 तळे सत्याग्रह 20 मार्च 1927. त्यानंतर आहे 25 डिसेंबर 1927 मनुस्मृतीचे दहन. त्यानंतर आहे पुणे येथील पर्वती मंदिर प्रवेश सत्याग्रह 16 ऑक्टोबर 1929. ओके, सो अ ब क आणि शेवटी ड. ओके, सो 2 मार्च 1930 ला काळाराम मंदिर सत्याग्रह जे काही नाशिकमधील काळाराम मंदिर आहे तर त्या ठिकाणी काळाराम मंदिर या ठिकाणी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या कम्युनिटीला किंवा समुदायाला त्या ठिकाणी प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी चळवळ उभी केलेली होती. ओके, सो योग्य पर्याय असणार आहे अ ब क ड. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, सो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भाने या ठिकाणी बेसिक इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. सो आपण सर्वांना त्यांच्याबद्दल बरेच जे काही त्यांच्या समाज सुधारणेच्या चळवळीबद्दल असं किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला माहितच आहे. सो या ठिकाणी जे परीक्षाभिमुख इन्फॉर्मेशन आहे त्यामध्ये लक्षात ठेवा कोलंबिया विद्यापीठातून त्यांना अर्थशास्त्रात MA आणि त्यांनी PhD मिळवलेली होती. ओके, सो कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात MA आणि PhD मिळवलेली होती. तर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून अर्थशास्त्रात DSc ही पदवी मिळवलेली होती. ओके, सो लक्षात ठेवा DSc ही पदवी कुठून मिळालेली आहे तर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, बरोबर ना. आणि कोलंबो विद्यापीठातून अर्थशास्त्र तसेच PhD ही पदवी मिळालेली आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढे जाऊया. आता पुढचा प्रश्न एकंदरीतच वृत्तपत्र संदर्भाने प्रश्न विचारलेला आहे. सो कृषी सेवा पूर्व परीक्षा 2016 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र हे होईल किंवा हे होय. ओके, सो हे होईल नाही तर हे होय अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो कुठला भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र होते? बेंगॉल गॅझेट, कलकत्ता गॅझेट, अमृत बाजार पत्रिका, समाचार दर्पण. ओके, सो लक्षात ठेवा जे काही समाचार दर्पण आहे. ओके, सो समाचार दर्पण हे जे काही वृत्तपत्र आहे ते बंगाली भाषेत जे काही बंगाली ऑप्टिम मिशन सोसायटी होती तर या ऑप्टिम मिशन ज्याला बेपिस्ट मिशन सोसायटी म्हटलं गेलेलं आहे तर या सोसायटीच्या माध्यमातून किंवा या सोसायटीने प्रकाशित केलेले आणि बंगाली भाषेत प्रकाशित केलेले हे पहिले वृत्तपत्र होते. ओके, सो 19व्या शतकाच्या पूर्वार्धात श्रीरामपूर. ओके, सो बंगालमधील जे काही श्रीरामपूर आहे तर ते त्या श्रीरामपूर या ठिकाणून बेपिस्ट मिशनच्या प्रेसमधून 23 मे 1818 ला प्रकाशित झालेले बंगाली साप्ताहिक
म्हणून या समाचार दर्पणकडे बघितला जातो आणि थोडक्यात हे पहिले भारतीय भाषेतील वृत्तपत्र मानले जाते. ओके, सो अतिशय खूप महत्वाचा इम्पॉर्टंट पॉइंट आहे, सो लक्षात ठेवा. भारतीय भाषेतील पहिले वृत्तपत्र कुठले आहे तर समाचार दर्पण. कुठल्या भाषेत प्रकाशित झालेले होते तर बंगाली भाषेमध्ये प्रकाशित झालेले होते. कुठून प्रकाशित व्हायचे तर श्रीरामपूर. ओके, सो श्रीरामपूर, बंगालमधील श्रीरामपूर या ठिकाणून प्रकाशित व्हायचे. आणि कोणत्या संस्थेकडनं जे काही समाचार दर्पण आहे ते प्रकाशित व्हायचे तर बॅपिस्ट मिशन, अर्थात ज्याला बंगाली ऑप्टिव्ह मिशनरी सोसायटी म्हटलं गेलेलं आहे, तर त्या संस्थेद्वारे प्रकाशित व्हायचे. ओके, सो या ठिकाणी तेच विचारलेलं आहे की कुठला वृत्तपत्र जे आहे ते भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र आहे. सो समाचार दर्पण पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो कधी प्रकाशित झाले तर 23 मे 1818 ला. आता जे काही मुंबई समाचार आहे, सो मुंबई समाचार हे आशिया खंडातील सर्वात जुने सातत्याने चालणारे वृत्तपत्र म्हणून त्या मुंबई समाचाराकडे बघितला जातो. त्याची जी काही स्थापना आहे ती 1822 ला फर्दुनजी मर्झबानजी यांनी गुजराती व इंग्रजी भाषेमध्ये सुरू केलेले होते. ओके, एकंदरीतच मुंबई या ठिकाणाहून हे जे काही वृत्तपत्र सुरू केलेले होते. ओके, सो मुंबई प्रांताचा आणि विशेषतः महाराष्ट्राचा विचार केला तर हे जे काही वृत्तपत्र आहे मुंबई समाचार ते लक्षात ठेवणे अपेक्षित आहे. ओके, सो फर्दुनजी मर्झबानजी यांनी 1822 मध्ये गुजराती आणि इंग्रजी भाषेमध्ये मुंबई समाचार हे जे काही वृत्तपत्र आहे ते सुरू केलेले होते. आता भारतातील पहिले प्रकाशित झालेले पहिले वृत्तपत्र कोणते होते तर लक्षात ठेवा बेंगॉल गॅझेट. ओके, सो बेंगॉल गॅझेट जेम्स ऑगस्ट हिक्की. ओके, सो जेम्स ऑगस्ट हिक्की आयर्लंडचे जे काही आयरिश अधिकारी होते. सो या आयरिश अधिकाऱ्यांनी 29 जानेवारी 1780 रोजी त्यांनी जे काही बेंगॉल गॅझेट आहे ते बंगालमधून प्रसिद्ध करण्याला किंवा प्रकाशित करण्याला सुरुवात केलेली होती. आणि भारतातील प्रकाशित झालेले पहिले वृत्तपत्र म्हणून या जेम्स ऑगस्ट हिक्कीच्या वृत्तपत्राला संबोधले जातो आहे. ओके, सो त्यानंतर आहे कलकत्ता गॅझेट. कलकत्ता गॅझेट देखील लक्षात ठेवा. बेंगॉल गॅझेट नंतर कलकत्ता गॅझेट फ्रान्सिस ग्लॅडविन यांनी सुरुवात केलेली होती. ओके, 1784 मध्ये. आणि हे देखील भारतातील पहिले वृत्तपत्र संबोधले गेलेले आहे. ओके, सो अनेक वृत्तपत्र त्यावेळेस त्या कालावधीमध्ये सुरुवात झालेली होती, त्यापैकी कलकत्ता गॅझेट हे देखील वृत्तपत्र मानले जातो आहे. ओके, त्यानंतर अमृत बाजार वृत्तपत्रिका. ओके, सो अमृत बाजार जी काही पत्रिका आहे त्याची जी काही सुरुवात आहे ती घोष बंधूने, ज्यामध्ये शिरीष कुमार घोष आणि मोतीलाल घोष यांनी 1868 मध्ये सुरू केलेलं होतं. ओके, सो 1868 मध्ये अमृत बाजार पत्रिका या नावानं किंवा हे जे काही वृत्तपत्र आहे ते सुरू केलेलं आहे. ओके, सो अमृत बाजार पत्रिका कोणत्या कारणास्तव बंद पडलेली होती ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगणार आहात. ओके, सो ते जे काही वृत्तपत्र आहे अमृत बाजार पत्रिका, सो शिरीष कुमार घोष आणि मोतीलाल नेहरू यांनी सुरू केलेले, सो कुठल्या कारणास्तव इंग्रजांनी बंद केलेलं होतं. ओके, सो त्याविषयी जी काही इन्फॉर्मेशन आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. सो पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे समाचार दर्पण. त्यानंतरचा प्रश्न आहे लखनौ कराराच्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता आपले दैव लखनौ अशी शाब्दिक कोटी लखनौ कराराच्या नावावर कोणी केली होती, अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी आयोगाने विचारलेला आहे. ओके, सो क्लर्क मुख्य परीक्षा 2017 मध्ये विचारला गेलेला प्रश्न. बॅरिस्टर जिना, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक की पंडित जवाहरलाल नेहरू. ओके, सो कोणत्या व्यक्तीने आता आपले दैव लखनौ अशा पद्धतीची शाब्दिक टीका किंवा शाब्दिक मस्करी आहे किंवा शाब्दिक जी काही कोटी आहे ती केलेली होती. ओके, सो लोकमान्य टिळक आहेत. या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे लोकमान्य टिळक. ओके, सो लोकमान्य टिळकांनी लखनौ कराराच्या संबंधाने, कारण लखनौ करारामध्ये जे काही सुरत फुटेतून जे काही मवाळ आणि जहाल जे वेगळे झालेले होते ते जवळ येणार होते. सोबतच जे काही मुस्लिम लीग किंवा एकंदरीतच मुस्लिम लीग जे वंगभंग आंदोलनानंतर किंवा बंगालच्या फाळणीनंतर ते वेगळी झाली होती, तर त्या ठिकाणी लखनौ कराराच्या वेळेस एकत्र येणार होती. आणि म्हणूनच आता जी काही लक आहे ते आता जे काही आपले दैव आहे ते या लखनौ मध्ये आहे, म्हणून त्याला लखनौ अशा पद्धतीची जी काही शाब्दिक टीका आहे, शाब्दिक टीका म्हणण्यापेक्षा शाब्दिक कोटी जी आहे ती लोकमान्य टिळकांनी केलेली होती. ओके, सो पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. आता लखनौ कराराच्या संदर्भात जे बेसिक इन्फॉर्मेशन आहे ते आपण वारंवार या आधी देखील बघितलेलं आहे. तुम्ही हे जे काही इन्फॉर्मेशन आहे ते स्क्रीनशॉट घेऊन वाचू शकता किंवा जे काही व्हिडिओ आहे ते पॉज करून वाचू शकता. ओके, डिसेंबर 1916 मध्ये भरलेलं होतं.
यामध्ये लोकमान्य टिळक आणि जिन्ना यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम लीग सोबत काही करार किंवा एकंदरीतच काही ट्रीटी झालेल्या होत्या, ज्यामध्ये पहिल्यांदा लखनौ करारामध्ये मुस्लिमांसाठी जे काही वेगळे मतदारसंघ आहेत, जे 1909च्या इंडियन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1909 नुसार, ज्याला मोर्ले मिंटो कायदा म्हटलं गेलेला आहे, त्यानुसार मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची जी काही मान्यता आहे किंवा जी काही स्वतंत्र मतदारसंघाची जी तरतूद आहे, तर त्या तरतुदीला जी काही मान्यता आहे ती काँग्रेसने या लखनौ कराराच्या अंतर्गत दिलेलं होतं. ओके, सो ते लक्षात ठेवा. अशा पद्धतीने या करारान्वये विभक्त मतदारसंघांना मुस्लिमांच्या विभक्त मतदारसंघाला मान्यता देण्यात आलेली होती. ओके, सो लोकमान्य टिळक या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो लखनौ, लोकमान्य टिळक. त्यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे, परत कालानुक्रमानुसार अरेंज करा अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. आता हे जे काही आपण प्रश्न घेत आहोत, ज्यामध्ये वृत्तपत्रा संदर्भात असेल किंवा मुस्लिम लीगच्या संदर्भात असेल किंवा जे काही वृत्तपत्र किंवा त्यांचा कालानुक्रम किंवा एखाद्या संस्था संघटना असतील, तर हे एकंदरीतच येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा त्याच पद्धतीने कंबाईन पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून आयोग कोणत्या टॉपिकवर जास्त भर देतोय, त्या टॉपिक मधून हे जे काही PYQs आहे ते आपण काढलेलं आहे आणि त्या पद्धतीने त्या प्रश्नांचा अनालिसिस आपण करत आहोत. ओके, सो त्यामुळे हे जे काही प्रश्न आहेत ते व्यवस्थित बघा, एकदा दोनदा बघा. सो यामुळे जे काही जास्तीत जास्त रिव्हिजन करणे हेच या व्हिडिओ किंवा या लेक्चर सिरीजचा जो काही हेतू आहे तो आपण त्या अनुषंगाने हे जे इनिशिएटिव्ह आहे ते सुरू केलेलं आहे. ओके, सो ठिकाणी कालानुक्रमानुसार जे काही घटनाक्रम आहे त्यावर प्रश्न विचारले गेलेले आहे. वनसेवा मुख्य परीक्षा 2017 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. जातीय निवाडा कधी झालेला होता, त्यानंतर नेहरू अहवाल, गोलमेज परिषदेची सुरुवात कधी झालेली होती आणि सविनय कायदेभंगाची सुरुवात. ओके, सो सविनय कायदेभंग आंदोलनाची सुरुवात कधी झालेली होती. ओके, सो त्याला आपल्याला कालानुक्रमानुसार अरेंज करायचं आहे. ओके, आता जे काही 1928 मध्ये नेहरू अहवाल, मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली जो काही ब्रिटिश गव्हर्नमेंटने जे भारतीयांना स्वतंत्रपणे स्वतःचे जे काही संविधान आहे किंवा घटना तयार करण्यासाठी जे चॅलेंजेस दिलेले होते, तर त्या चॅलेंजेसला ऍक्सेप्ट करून काँग्रेसने मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली जे काही वेगवेगळ्या आणि डोमिनियन स्टेटस संदर्भात जी काही तरतूद आहे ते तयार केलेले होते आणि तसा प्रस्ताव तयार केलेला होता. तर त्या प्रस्तावाला मोतीलाल नेहरूच्या नावाने नेहरू अहवाल म्हटलं गेलेला आहे. ओके, सो 1928 मध्ये हे जे काही अहवाल आहे ते तयार करण्यात आलेले होते. त्यानंतर सविनय कायदेभंगाची जी चळवळ आहे ती 1930 मध्ये 12 मार्च 1930 ला 12 मार्च ते 6 एप्रिल 1930 अशा पद्धतीने एकंदरीत कालावधी दिसून येतो. ओके, सो गांधीजींच्या 11 मागण्यांसह जे गांधी आयर्विन करार झालेले होते, त्यामध्ये गांधीजींनी 11 प्रकारचे मागण्या मांडलेल्या होत्या. ओके, आणि त्या अनुषंगाने त्यांनी ते मागण्या जे आहेत ते त्या मागण्यांवर ब्रिटिश गव्हर्नमेंटने योग्य किंवा सकारात्मक प्रतिसाद न दिल्या कारणाने सविनय कायदेभंगाची चळवळ गांधीजींनी इनिशिएट केलेलं होतं. ओके, सो 1930 मध्ये मार्च 1930 मध्ये. ओके, सो नेहरू अहवाल नंतर सविनय कायदेभंगाची जी चळवळ आहे त्याला सुरुवात झालेली होती. त्यानंतर पहिली गोलमेज परिषद नोव्हेंबर 1930 मध्ये भरलेली होती. ओके, सो पहिली जी गोलमेज परिषद आहे ती पंतप्रधान मॅकडोनाल्ड, ओके, ब्रिटनचे जे काही पंतप्रधान होते रॅमसे मॅकडोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली पहिली गोलमेज परिषद आयोजित करण्यात आलेली होती. ओके, सो या गोलमेज परिषदेला जवळपास 89 प्रतिनिधी जमले होते. आता या पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेसचे सदस्य होते का, कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी 16 ऑगस्ट 1932 ला पहिल्या गोलमेज परिषदेनुसार जे काही तरतुदी मांडल्या गेलेल्या होत्या, जे काही प्रश्न मांडले गेलेले होते आणि त्यानुसार जातीय निवाडा त्यांनी घोषित केलेला होता. ओके, सो जातीय निवाडा संदर्भात त्या ठिकाणी दिलेलं आहे. जे काही दलित समुदायासाठी म्हणून जे काही जातीय निवाडा किंवा दलित समुदायाला स्वतंत्र मतदारसंघ मिळावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही प्रस्ताव आहे तो त्या गोलमेज परिषदेमध्ये मांडलेला होता आणि त्यानुसार रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी स्वतंत्रपणे जातीय निवाडा याद्वारे स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद केलेली होती. ओके, सो 16 ऑगस्ट 1932 ला आणि त्यानंतर पुणे करार वगैरे गांधीजी आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या दरम्यान झालेलं होतं. ते जे इव्हेंट आहे ते आपल्याला नंतर दिसून येतात. ओके, सो सर्वात आधी नेहरू अहवाल 1928 मध्ये, त्यानंतर सविनय कायदेभंगाची चळवळ 1930 मध्ये, त्यानंतर नोव्हेंबर 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद. ओके, त्यानंतर आहे 16 ऑगस्ट 1932 ला जातीय निवाडा. ओके, सो नेहरू अहवाल पहिला असणार आहे. सो पहिल्या स्थानी त्यानंतर आहे
सविनय कायदेभंगाची चळवळ, सो ड त्यानंतर आहे पहिली गोलमेज परिषद. ओके, सो गोलमेज परिषदेला सुरुवात झालेली होती 1930 मध्ये. ओके, नोव्हेंबर 1930 मध्ये. क आणि शेवटी असणार आहे जातीय निवाडा ऑगस्ट 1932 मध्ये. सो क असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आयोगाने जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहे. ओके, सो 10 प्रश्न डिस्कस केलेले आहे आणि आतापर्यंत साधारणतः 150 प्रश्न इतिहास या विषयाअंतर्गत आपण डिस्कस केलेला आहे. आता हे जे काही प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस करत आहोत त्यासाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर स्वतंत्रपणे क्विज बॅच सुरू केलेले आहे, ज्यामध्ये जे PYQs आहेत ते आपण त्या ठिकाणी क्विज फॉर्म मध्ये उपलब्ध करून देतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना किंवा मुलांना त्या जे काही प्रश्न आहेत ते अटेम्प्ट करता यावे आणि ते अटेम्प्ट केल्याच्या नंतर जर प्रश्न चुकलेला असेल तर त्याचे विश्लेषण देखील अवेलेबल व्हावं या कारणास्तव हे जे काही इनिशिएटिव्ह आहे ते सुरू केलेलं आहे. ओके, एकंदरीतच प्रश्न सॉल्व्ह करणे, प्रश्नाचे जे काही विश्लेषण आहे ते समजून घेणे आणि एकंदरीतच त्या प्रश्नातून अधिक आणखी जे ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे त्या माध्यमातून येणाऱ्या परीक्षांमध्ये कशा पद्धतीने आपल्याला जास्तीत जास्त परफॉर्म करता येईल या अनुषंगाने जे काही इनिशिएटिव्ह आहे ते आपण सुरू केलेलं आहे. ओके, सो तुम्हाला त्या बॅच विषयी जाणून घ्यायचे असेल तर या टेलिग्राम चॅनलवर त्या संदर्भाने इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. सो थांबूया या ठिकाणी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.